कसं बघताय, राज्यातला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे की आता सोडून द्यायच्या त्या आशा? मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा का नाही करायचा हा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत एक कोड आहे. दरवेळेला त्याच्यावर चर्चा, दरवेळेला तेच ते विषय. आणि मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी एक वेळा सांगून टाकलं पाहिजे, होणार आहे होणार आहे, नाही होणार आहे नाही होणार आहे. कुठं अडले ते? नाहीच करायचं, सोडून द्यायचं, विषय संपून टाकायचा. तुम्ही कोणत्याही गोष्टीला असं ओढत ताण करत बसलं तर त्याचा तो चिघळतो. तो भाजपच्या आमदाराला वाटत नाही का मंत्री व्हावं? वाटतं, पण बोलू शकत नाही. आम्हाला वाटतं का नाही? वाटतं, बोलू शकत नाही. राष्ट्रवादीला सगळ्या पक्षाची तिघत आहे ना. म्हणून एक ठोस निर्णय घ्यायची आता वेळ आलेली आहे. विधानसभेच्या निवडणुकीला अवघे 3-4 महिने राहिलेले. त्यामध्ये जर एखादा निर्णय तुम्हाला, हे सगळे निर्णय, हा मंत्रिमंडळाचा विस्तारच नाही तर अनेक निर्णय ठोसपणे घेऊन विषय संपवले पाहिजेत. आता जर ते विषय जर लांबवत नेले तर त्याचा परिणाम हा वाईटच होईल. शेवटचा प्रश्न. अभिनेत्री केतकी चितळे असं म्हटले की लोकसभेला आम्ही जे मतदान केलं हे मोदींना बघून केलं, मात्र राज्यातली जी परिस्थिती पाहता कोणता झेंडा हाती घ्यायची हा विचार पडलेला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. अत्यंत मार्मिक बोलते आजकाल. काय चितळे, केतकी चितळे. देशाला अशा लोकांची गरज आहे. यांनी असं प्रचारात यावं आणि समाजाला मार्गदर्शन करावं. तुम्हीच आता सांगा की कुणाला मतदान करायचं. आता एवढ्या आविर्भावात इतकी मोठमोठ्याला स्टेटमेंट करू नका. मोदीला पाहून मतदान केलं. काय महाराष्ट्रात घडलं? काय सर्व राजकारण कोणत्याही पक्षाचा असो तो लायक लोक नाहीत का राजकारणात? सर्व चांगले लोक आहेत. तुम्हाला जे योग्य वाटतं तो तुम्हाला दिलेला घटनेने अधिकार आहे, त्याचा वापर तुम्ही स्वतःच केला पाहिजे. कुणी सांगतंय म्हणून मतदान करण्यापेक्षा आपलं मन म्हणतंय त्यांना मतदान करा, एवढा त्यांना सल्ला असेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.